नमस्कार छोट्या मित्रांनो. अंतराळाच्या गूढ आणि मजेशीर दुनियेत तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत असा एक ताऱ्यांचा खजिना जो तब्बल 13 अब्ज वर्षांपासून आकाशात चमकत आहे, पण त्याच्यात एक रहस्यही दडलंय. चला तर मग शोध घेऊया. क्रॅब नेब्युला नंतर हा प्रचंड मोठा ताऱ्यांचा समूह म्हणजे M2, जो 18व्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसियर यांच्या प्रसिद्ध यादीतील दुसरा क्रमांकाचा आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांनी अशा वस्तूंची यादी तयार केली होती ज्या धूमकेतू नाहीत. पण M2 इतका खास का आहे? कारण हा आपल्या मिल्की वेच्या बाहेरील भागात फिरणाऱ्या सर्वात मोठ्या गोलाकार ताऱ्यांच्या समूहांपैकी एक आहे. सुरुवातीला मेसियर यांना तो फक्त धूसर ढगासारखा दिसला, पण नंतर हबल दुर्बिणीने त्याचं गुपित उलगडलं. त्या धूसर ढगात लपलेले होते असंख्य चमचमणारे तारे. या समूहाच्या मध्यभागातील 40 प्रकाश वर्षांमध्ये तारे अगदी स्पष्ट दिसतात. आणि तयार आहात का हे ऐकायला? या एका समूहात जवळपास 1,50,000 तारे आहेत. हे सगळे तारे साधारण 175 प्रकाश वर्षांच्या मोठ्या गोलात एकत्र जमलेले आहेत. म्हणजे जणू आकाशातील एक विशाल ताऱ्यांचा गोळाच. हा प्राचीन ताऱ्यांचा समूह कुंभ तारकासमूहाच्या दिशेने पृथ्वीपासून तब्बल 55,000 प्रकाश वर्षे दूर आहे. याचं दुसरं नाव आहे NGC 7089 आणि त्याचं वय 13 अब्ज वर्ष. म्हणजे हा आपल्या आकाशगंगेतील अगदी जुना आणि रहस्यमय रहिवासी आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही. शास्त्रज्ञांना अलीकडेच M2 सोबत ताऱ्यांच्या तुकड्यांची एक लांब पट्टी दिसली. हे का झालं असेल? त्यांच्या मते खूप वर्षांपूर्वी गुरुत्वाकर्षणाच्या प्रचंड शक्तींमुळे या समूहावर मोठा परिणाम झाला होता. म्हणजे M2च्या भूतकाळात काहीतरी मोठी घटना घडली असावी. काय वाटतं मित्रांनो? अजून किती रहस्य अंतराळात दडली असतील? आजची ही गूढ आणि मजेशीर अंतराळ सफर तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे. अशाच भन्नाट आणि ज्ञानाने भरलेल्या व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन अंतराळ रहस्यासोबत. धन्यवाद.